औरंगाबादमधल्या वाळूंज औद्योगिक वसाहत हल्ला प्रकरणी महिनाभरात विशेष चौकशी अहवाल सादर करण्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे निर्देश. युवा माहिती दूत उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना दुर्गम भागातल्या लाभार्थींपर्यंत पोहोचवणार नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी दिली माहिती. नाशिक महानगरपालिकेतर्फे अंध आणि दिव्यांगांसाठी 16 ग्रंथालयांमध्ये ऑडिओ लायब्ररी आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध. अकोला जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातल्या 7ही पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रवर्गनिहाय आरक्षणाची सोडत 27 ऑगस्टला. हिंगोली इथं एसटी बस स्थानकाचं नूतनीकरण आवश्यक सुविधांसह नियोजित वेळेत पूर्ण करावं, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे निर्देश. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 50व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अकोला जिल्ह्यातल्या 50 गावांमध्ये सामुदायिक प्रार्थना अभियानाचा संकल्प. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक गाव एक पोलीस योजनेचा प्रारंभ. औरंगाबादनंतर ही योजना राबवणारा सिंधुदुर्ग हा दुसरा जिल्हा. अफगाणिस्तानातल्या काबूलमधल्या ट्युशन सेंटरवरच्या आत्मघातकी हल्ल्यात 88 जणांचा मृत्यू, 67 जण जखमी. नांदेड जिल्ह्यात माळटेकडी इथल्या रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण, वाहतुकीची कोंडी फुटली. रेल्वे मंत्रालयाच्या स्वच्छ रेल स्वच्छ भारत योजनेअंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या अ वर्गवारी श्रेणीतून अकोला रेल्वे स्थानकाला 27वं स्थान. ठाणे ग्रामीण पोलिसांच्या काश्मीरा पोलिसांनी छापा टाकून 11.5 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा केला जप्त, एकाला अटक. चंद्रपुरात बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचा नवा उपक्रम. बांबूपासून 50,000 राख्यांची निर्मिती. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राखी बांधून विक्रीला सुरुवात. प्रतिकूल हवामान आणि सुरक्षेच्या कारणावरून 3 दिवस स्थगित करण्यात आलेली अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू. यात्रेकरूंचा 42वा जत्था जम्मूला रवाना. दिल्लीत यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. नदीकाठच्या 600 रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं. गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली नागेपल्ली परिसरात रहिवासी भागात पावसाचं पाणी शिरलं. नागरिकांचं मोठं नुकसान. आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी व्यक्त केला शोक.